3 षटकांची मॅच सामना पाहूयात महत्वाची मॅच आहे दुसऱ्या फळीची मॅच मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण डी एंटरप्राइजेस कानविंदे टीम वय वर्ष पाहायला गेले तर 21 22 23 24 25 म्हणजे सरासरी जर पाहिली तर 21 ते 22 वर्षाचे हे संपूर्ण खेळाडू डी एंटरप्राइजेस कानविंदे टीम किरण वेखंडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेली ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते संपूर्ण गावाला एकत्र करून आज संपूर्ण दिया एंटरप्राइजेस संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जल्लोष झालाय मैदानाच्या आतमध्ये जयघोष झालाय विजयाचा जयघोष झालाय विजयाच्या घोडीसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय आणि आता समोर जर पाहिलं तर सलामीची जोडी आता पण कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये जे कॅमेरामॅन आहेत नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना टिपतील कारण आघाडीची जोडी आपण पाहतोय मुनाफ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल तो म्हणजेच कदाचित पॉपिन्स उर्फ स्वप्नील उर्फ पॉपिन्स लय तावात आहे लय काटा काढण्याच्या आज बेतामध्ये आहे हा तो पॉपिन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या मॅच मध्ये काटा काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचाच काठा निघालाय या मॅच मध्ये आता काटा काढला जाईल का पॉपिन्सच्या माध्यमातून पाहायचं आहे कारण पॉपिन्स खूप चांगला खेळाडू आहे सुरेश स्मृती चषकामध्ये पाहिला पॉपिन्सने घेतलेला तो कॅच लाजवाब कॅच होता या मॅच मध्ये ना पॉपिन्सने खरं स्पर्धेमध्ये प्रभावित अजूनपर्यंत केलेलं नाही या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रभावित करावं लागेल म्हणून आपण काय बॅटिंग केली 8 बॉल मध्ये तब्बल 7 सिक्सर मारले आणि जवळपास 3,500 रुपयांची कमाई केली आहे शेअर मार्केटमध्ये एक दिवसामध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुद्धा पैसे मिळणार नाहीयेत इतके पैसे एका दिवसामध्ये शंतनू वेखंडे साहेबांच्या माध्यमातून तब्बल दिलेत म्हणजे कालावधी जवळपास 15 मिनिटांचा होता 15 मिनिटांमध्ये 3,500 रुपये कुठे मिळतात कुठेच मिळणार नाहीयेत फक्त मिळतील ते म्हणजे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये शंतनू वेखंडे साहेबांच्या स्पर्धेमध्ये आणि आज मुनाफ याने अप्रतिम बॅटिंग करत असताना तब्बल 7 षटकारासह 3,500 रुपयांचा कॅश प्राइज पहिल्या मॅच मध्ये जिंकलं होतं पॉपिन्सला संधी होती पॉपिन्सने संधी घालवली आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तो आला सलामीसाठी ॲज अ बॅटर म्हणून आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवम उर्फ टायगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक गणेश उर्फ गणेश टायगर गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल हो फुल टॉस इथे पाहूयात इथे काय घडलंय पंचांचा इशारा आलाय नशिबाचा 4 मिळतो नो +4 टोटल 5 धाबा म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री टोटल 5 धाबा धन्यवाद डीजे यस एक बॅट हरवलेली आहे यस थर्ड अंपायर बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हरेश सर आपण कुठे असेल तर प्लीज थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये भूमिका पार पाडायची आहे या थोडस यावं लागेल यस तुमच्याशिवाय इथलं पान हलणार नाहीये त्यामुळे तुम्हाला यावं लागेल प्लीज चला या लगेच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये यस बॅट कोणाची हरवलेली आहे प्लीज बॅट कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण संपर्क साधा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच आहेत हरेश सर चेक करतायत पाहूयात निर्णय काय येतो डिसिजन पेंडिंग आहे योगेश tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलंय सॅड अँगल कॅमेरा समोर अँगल कॅमेरा सर्व काही गोष्टी इथे चेक केल्या जातील या मॅच मध्ये यस इट्स फेअर बॉल असेल थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आणि इथे जर पाहिलं तर धावसंख्या मिळेल ती म्हणजेच टोटल 4 धाबा म्हणजे फ्री हिटचा बॉल नसणार आहे आता कदाचित कंपनीने बोनस दिल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन लावलेले आहेत दिला तो बोनस माघारी घ्यावा लागेल आणि बोनस आता इथे माघारी घेतला हो परफेक्ट वेगवान बॉल टायगर असाच थांबणार नाहीये टायगर असाच ही मॅच सोडणार नाहीये टायगर इच्छाशक्ती टायगरकडे कमी नाहीये टायगरने या मॅच मध्ये दमकम दाखवायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे पहिला बॉल खराब टाकल्यानंतर दुसरा बॉल ओव्हर पिच टाकला आणि पॉपिन्स या खेळाडूला थांबवले पॉपिन्स आणि गणेश दोघेही एकाच वयातील खेळाडू आहेत उत्साह भरपूर आहे जोश भरपूर आहे हो पुन्हा एकदा इम्प्रोवाइज पडलाय स्वतःला पडत असताना संघाला घडवण्याचं काम केलं अगदी इथे पाहिलं गेलं तर त्यानंतर सिंगल मिळाली
सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल 5 धाबा झालेत. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. इथे पाहिलं गेलं तर 5 धाबा 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळेल. 5 धाबा. स्ट्रायकर एंडला मुनाफ आघाडीचा बॅटर. समोरचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला अक्षय आहेत बॉलच्या पाठीमागे. अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. लॉंग ऑफला दिशेला गणेशने बॉल उचललाय. त्यानंतर सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर 6 झालेत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली टीम डी एंटरप्राइजेस अकादमी टीमच्या माध्यमातून. फुल टॉस. फुल टोल वसूल होईल का पाहायचा. आणि इथे थोडस अंतर कमी पडलंय. त्यानंतर बॉल जाऊन पोहोचला ओव्हर दी लूप. 1 बॉल सीमा पार. मिथिल धाबा 4 येईल चौकार. स्प्रिंग अंगामध्ये असते ना त्या पद्धतीने लवचिक बॉडी त्याची पाहायला मिळते. फ्लेक्झिबिलिटी बॉडीमध्ये खूप चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल. हाय ओव्हर पिच बॉल टाकलाय. परफेक्ट यॉर्कर खोलात टाकलाय. अस्त्र वापरलंय. शस्त्र वापरलंय. ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर वापरलाय आणि ते षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाबा धावफलकावरती आहे त्या म्हणजेच टोटल 10 धाबा. 10 धाबा म्हणजेच भारताचा अभिमान स्वाभिमान आणि भारताचा क्रिकेटला ज्या खेळाडूने करता उंची प्राप्त करून दिली. क्रिकेटच्या अगदी खराब काळामध्ये क्रिकेट खेळत राहिला. 17 वर्षी पाकिस्तानला भिडत राहिला. मैं खेलूंगा डोक्यातून रक्त आलं. अगदी त्यानंतर सुद्धा पाकिस्तानला भिडला आणि 17 वर्षी पाकिस्तानला लढत असताना अगदी 17 वर्षी सर्वाधिक कमी वयामध्ये अर्धशतक मारणारा टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर पाहायला मिळाला. आणि तो तेंडुलकर सरांचा जशी क्रमांक 10 आपण धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर सारे बदल घडलेत. क्षेत्ररक्षण आता खुल्लं झालंय. बाउंड्री लाईनच्या लगत 5 क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळतात. कारण महत्वाचं आहे ते म्हणजे आता गोलंदाजी मार्कवरती कोण वापरले जाणार. गोलंदाजी मार्क मध्ये विरू आणि जय मधली ही जयची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विरू नाहीये पण आज जय पाहायला मिळतो. यस विरू आहे. अगदी लेग स्लिप मध्ये पाहायला मिळतो. पहिला बॉल. हो खूप चांगला बॉल. खरं तर जयची जबाबदारी ना या संघामध्ये चेंज झाली आहे. जयची जबाबदारी या संघामध्ये चेंज झाली आहे. कारण जय नेहमीच पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून वापरला जायचा. पण अलीकडच्या काळामध्ये जयच्या खांद्यावरची जबाबदारी थोडीशी वेगळी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये सातत्याने पाचारण केलं जातं. आठवण कोणाची होते जयकडे पाहिल्यानंतर ईशांत शर्माची थोडीशी आठवण होते. कारण अतिशय उंच पुरा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी ऍक्शन आहे. आणखीन एक चांगला बॉल. पंचाकडे लाऊड अपील. पंचांनी अपील फेटाळली. याच मुनाफच्या अगेन्स्ट बिरवाडीच्या स्पर्धेमध्ये म्हणजेच 71,000 रुपयांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकणारा हा तो गोलंदाज आहे. मुनाफ वरती दबाव आहे. कारण बॅटल जेव्हा या दोघांचं रंगले ना तेव्हा जयचा दबदबा राहिलाय. आता खर तर या मॅच मध्ये बदला घेण्याची एक संधी आहे मुनाफ समोर. कारण दोन्ही एकमेकांच्या अगेन्स्ट येताना चांगली लढत दोघांमध्ये नक्कीच पाहायला मिळते. 10 धावा झालेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जय तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला टायमिंग नाहीये. नुमाइस लँड मध्ये बॉल आदळलाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का पाहूयात. नाहीये कॉल. विशाल मांजा आहेत वेस्टर्नच्या पाठीमागे. शांत संयमी कीप क्लाम म्हणजे स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवला विशाल मांजे यांच्या माध्यमातून. संघनायकाच्या भूमिकेमध्ये जय बजरंग कानबिरी टीमसाठी खेळताना पाहायला मिळतात. पण या मॅच मध्ये आज यष्टी रक्षक खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतात. 11 धाबा झाले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आणि अगदी पाहिलं गेलं तर स्ट्रायकर एंडला आता पॉपिन्स 5 बॉल 9 धाबांवरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पहा ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचाकडे अपील केली आहे. पंचांनी अपील फेटाळले. तर या क्रिकेटमध्ये ना या अपील्स या रणनीती आहेत काही खेळाडूंच्या. कारण पंचांवरती दबाव टाकायचा. पुढच्या खेळाडूवरती दबाव टाकायचा. अपील करायची. मिळाली तर नाही म्हणजे काय आपलं काय जातं अपील मध्ये. अपील करण्याचं क्रिकेटमध्ये या गोष्टी करत वापरल्या जातात. आणि क्रिकेटमधल्या या रणनीतीचा वापर या मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे दिया एंटरप्राइजेस अकादमी टीमने. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. धाबा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, हाई बॉल आपण पाहूयात. अतिशय चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, तब्बल 4 डॉट बॉल, अगदी चेंगूस गोलंदाजी. चंगटा गोलंदाज आहे हा खरं तर जय विचार केला तर. खूप चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा आपण संपूर्ण आढावा घेतला तर पहिले 2 बॉल डॉट राहिले, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर सलगचे 2 डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा अंतिम बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. अगदी पाहिलं गेलं तर शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर आपण पाहिलं तर जय गोलंदाजी करतोय. इथे टायमिंग नाही आहे, इथे अगदी बॉल विकेटवरती थांबला आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 षटकांची की समाप्ती झाली आहे. षटक आवडलं असेल तर मित्रांनो एकदा टाळ्या उद्यात. अप्रतिम गोलंदाजी. एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये संपूर्ण आपण षटक पाहूयात. योगेश टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये 6 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1 धाव. म्हणजेच पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा सिंगल आणि त्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल. म्हणजे फलंदाजाचा कर्दन का ठरलाय हा गोलंदाज. फलंदाजाला विचारात टाकलाय, फलंदाजाला संकटात टाकलंय आणि शिरो संघाला आता ब्रेक लावलाय. शिरो संघाला व्यसन घातली अगदी जयच्या माध्यमातून. आता कोणता गोलंदाज वापरला जातो मैदानाच्या आतमध्ये चर्चा चालू आहे. इकडे पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये इकडे आपण पाहिलं तर मतीनबाई वाट पाहतात बॅटिंगला कधी संधी मिळणार, कारण मतीनबाई नाराज असतील या मॅच मध्ये. पाठीमागल्या मॅच मध्ये जवळपास 900 रुपयांची कमाई केली आहे षटकार मारून. या मॅच मध्ये थांबावं लागलं, या मॅच मध्ये प्रतीक्षा करावी लागली, कारण पॉपिन्सला थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागला. पॉपिन्सचा खेळ या मॅच मध्ये थोडासा आपण पाहिलं तर खराब म्हणता येणार नाहीये, पण जो सिंगलला गरजेचा होता तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. अगदी 8 बॉल 9 धावांवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर 4 बॉल आणि 2 धावांवरती पुन्हा बॅटिंग करताना पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर कार्मिक संघाचा विचार केला तर आघाडीच्या बॅटरला दोघांनाही थांबून ठेवलं, आघाडीच्या बॅटरला दोघांनाही अक्षरशः जखडून ठेवलं, बांधून ठेवलं आणि बांधून ठेवत असताना इकॉनॉमिकल षटकांचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. उर्फ पाशाभाई, अक्षय उर्फ पाशाभाई. पाशाभाईच्या नावाने खरं जास्त नाव उल्लेख केला जातो, अक्षय नावाने खरं कमी ओळख. क्रिकेटने दिलेलं नाव म्हणजे पाशाभाई मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल आपण पाहिलात तर व्हाईट बॉलचा इशारा आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप. इथे पाहिलं तर धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल व्हाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाचण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने आणि इथे तुम्ही वाचाल तर तुम्ही धाबा सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च करताना पाहायला मिळू शकताय. 12 धाबा झालेत. तिसरं षटक आपण पाहतोय. समोरच्या बाजूला उडवला लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक टोटल मी त्या धाबा 6 षटकार. या खेळाडूला तुम्ही किती वेळ शांत ठेवणार, या खेळाडूला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. म्हणून म्हणलं जातं ना, उसळलेल्या लाटांचा खबरलेल्या समुद्राचा शांत दिसणाऱ्या या मुनाफचा ना मैदानाच्या आतमध्ये कोणी नाद करू नये. थेट पण लेट का असे ना पण मैदानाच्या आतमध्ये थेट सिक्सर मारला. 6 धाबा धावफलकावरती ऍड झालेत. 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फुल टॉस गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पाठलाग करतायत. बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरल्या गेल्यात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. धन्यवाद डीजे. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आलेत मैदानाच्या आतमध्ये. वेळ बदलली आणि आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. 2 बॉलवरती 11 खर्च केलेत अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा मारा केलाय. खूप चांगला बॉल आहे, खूप चांगला बॉल. अतिशय विश्वासू बॉल म्हणून या बॉलकडे पाहिलं जातं. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये. यॉर्करचा मारा. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना सन्मान द्यावाच लागतो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर बॉलला सन्मान द्यावाच लागतो. क्रिकेटमध्ये सन्मान दिला गेलाय. इथे डॉट बॉल टाकला गेला. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 22 झाल्यात. 3 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. मिस टाइम. वीरूने कॅच पकडलाय.
विरूने कॅच पकडला आणि जय आता विरूकडे धावलाय. जय विरूची जोडी पुन्हा एकदा जवळ येते आणि ते आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. पुन्हा बॅक टू डग आउट. इथे विरूने कॅच पकडलाय. ड्रोन वाला विरू आता नवीन नाव द्यावं लागेल. ड्रोन वाला विरू आहे. जयचा विरू नाही, आता ड्रोन वाला विरू आहे. जय पासून आता लांब केलं आपण विरूला, कारण त्याची वेगळी ओळख झाली आहे. ड्रोन वाला विरू आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी त्याने बायसिकल दिली या स्पर्धेला. तर खूप चांगलं काम ड्रोनने केलं, ड्रोनच्या माध्यमातून केलं, विरूच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ड्रोनच्या माध्यमातून अनेक स्कायच्या माध्यमातून अनेक छायाचित्र टिपण्याचं काम, व्हिडिओ टिपण्याचं काम तर विरूच्या माध्यमातून केलं गेलं. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 22 झाले आणि आता स्ट्रायकर एंडला मतीन आहे. एक लिजेंड क्रिकेटर आहेत, एक जुने जाणते क्रिकेटर आहेत, अनुभव आहे भरपूर. आणि आता समोर आपण पाहिलं तर एक नव्या दमाचा, नव्या पर्वाचा आणि नव्या ईर्षेचा खेळाडू म्हणून अक्षयकडे पाहिलं जात आहे. शरीरयष्टी पाहिली तर मी म्हणेल पहिलवान, आणि पहिलवानासारखा दिसणारा हा शरीर पाशा भाई गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा बॅटची टॉपेश. क्षेत्ररक्षण खराब झालाय, कॅच ऑफ झालाय. इथे घडलंय काय? दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, नाही होणार. धोक्याची घंटा वाजली आहे आणि फलंदाजाला परताप लागलाय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद झाला. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धाबा झालेला आहे त्या म्हणजे 23. अंतिम बॉल आहे. चला टॉस साठी नेक्स्ट दोन्ही टीम या. एका बाजूला टीम आहे बिरबाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल मिस टाइम. इथे फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद. फलंदाज आणि इनिंग लावतोय ब्रेक. इनिंग लावतीये इथे समाप्ती आणि इनिंगच्या समाप्तीनंतर टोटल धाबा 23 बनवायचे आहेत. 24 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टॉस करूयात. एका बाजूला टीम असेल ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये इन ऍक्शन टीम पाहायला मिळेल. ती म्हणजे टीम धामणी संघाचे कॅप्टन या टॉस साठी. चला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाचे कॅप्टन्स आपण या. दुसऱ्या बाजूला आपण धामणी टीम कॅप्टन आपण या टॉस साठी टॉस करूयात. धामणी संघाचे कॅप्टन्स डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. यस, धामणी संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. ओवी स्पोर्ट्स बिरबाडी संघाचे कॅप्टन्स आपण या टॉस करूया प्लीज. लगेच टॉस करूयात. महत्वाचे 3 षटकांची मॅच. एका संघ बाजूला बिरवाडी संघ असेल, दुसऱ्या बाजूला पण धामणी संघ. टॉस करूया. डॉक्टर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. धामणी संघाचे कॅप्टन्स ओवी स्पोर्ट्स बिरबाडी संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित झालेत. महत्वाची मॅच इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीची आणखीन एक बलाढ्य मॅच नक्कीच पाहायला मिळेल. येस, दोन्ही कॅप्टन्स आहेत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ आणि धामणी संघ शिवन्या स्पोर्ट्स. येस, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ कॉल करेल. येस, काटा म्हणजेच धामणी संघ टॉस जिंकलाय. येस, वेळ पाहिजे. येस, ठीक आहे, थोड्या वेळात मध्ये निर्णय कळेल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी. 24 धावा. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रकाश ठाकरे साहेबांचं शुभागमन झालंय.
आपले मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कृगर कंपनीचे ठाकरे साहेब यांचं शुभागमन झालंय. कृगर कंपनीमध्ये सातत्याने व्यवसाय आपला नोकरी धंदा सांभाळत आहेत. आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मंचावरती उपस्थित झालेत. त्यांचंही आयोजकांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. 18 बॉल 24. क्रिकेटचं वेळ आहे ना, जॉब सांभाळणं, त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती येणं, आणि ठाकरे साहेबांनी ते पार पाडले. सकाळच्या सत्रामध्ये 7 वाजता कामावरती गेले, 3 वाजता पुन्हा एकदा मैदानावरती आलेत, पण क्रिकेट पासून दूर गेलेले नाहीयेत. तर क्रिकेटवरती प्रेम आहे आणि क्रिकेटवरती प्रेम जपणारं व्यक्तिमत्व आज मंचावरती उपस्थित झालंय. 18 बॉल मध्ये 24 बनवायचे आहेत या मॅचच्या दरम्यान. भुईर, येस, नितीन भुईर यांचंही शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत. ब्रँडच्या सोबतीचा दुसरा ब्रँड नितीन भोईर या आपल्या मंचावरती. बँड बिंड काय लावायचं असेल तर लावा, पण या मंचावरती बसा. 18 बॉल 24 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती मुनाफ असेल आणि समोर पाहिलं तर पहिल्या मॅच मधील धाबांचा पाऊस पाडणारा खेळाडू प्रितेश. दुसऱ्या बाजूला विशाल मांजे आहेत. आघाडीची जोडी आहे, एवन जोडी आहे, विश्वासू जोडी आहे, भारदस्त जोडी आहे, जबाबदार जोडी आहे. पहिला बॉल पॉवर प्लेचा पाठला करत असताना इम्पॉर्टंट षटक. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटने गॅप शोधलाय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका, धाबा देऊन जात आहे. 4 चौकार. नक्कीच व्यासपीठावरती आता तर नक्कीच बसू वाटणार नाहीये. कदाचित मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जाऊ की काय, अशी परिस्थिती नक्कीच आता व्यासपीठावरती होईल. पुन्हा एकदा फटका फसलाय, मिस टाइम आहे. 1 2 3 आणि 4 4 खेळाडू बॉलच्या खाली आलेत. दोघात तिसरं सगळंच विसरा. इथं तेच झालंय, दोघांमध्ये तिसरा आला आणि आता सगळं विसरावं लागलं. विकेटही गेली, तेलही गेलं, तुपही गेलं, हातामध्ये राहिली ते म्हणजे दुपाटणं. आता काय झालंय, विकेट गेली, विकेट वाचली, 2 धाबा सुद्धा खर्च झाल्या आणि 2 धाब्याने धावफलक सुद्धा 6 वरती पोहोचला. 24चा पाठलाग करायचा होता. 16 बॉल 18ची अजूनही गरज या सामना जिंकण्यासाठी, आणि इन्फॉर्म बॅटरला संधी दिली आहे तुम्ही. प्रितेश सारखा खेळाडू, प्रितेश वेकंडे. पुन्हा एकदा पहा, गुडगा बाकवला होता, पंचाकडे अपील केली, लाऊड अपील केली. पाहूयात त्यानंतर जर आपण बेल्स उडवले गेले यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. इथे पाहिलं तर डॉट बॉल. 3 बॉल नंतर 6 धाबा धावफलकावरती आहेत. प्रितेशच्या बॅटिंगचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 45, दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 6 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये पहिल्या मॅच मध्ये 13 बॉल 45, म्हणजे आतापर्यंत 16 बॉल मध्ये 51 धाबा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत. कदाचित मॅन ऑफ द सीरीजच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावरती आता सध्याच्या घडीला तो खेळाडू पाहायला मिळतो, कारण खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. कमी गतीने टाकलेला बॉल, अगदी लोअर फुल टॉस बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जर पाहिला तर बॉल शरीरापासून दूर राहिला, बॅट पासून दूर राहिला आणि बॅटरला चकवा देत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक आता जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी चांगलं राहिलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 6 धाबा. पुन्हा आता बागपूटला गेले, जागा बनवली, रूम बनवण्याचा प्रयत्न. कदाचित बॉल लागलाय का, बॅट लागले, चेक करा. दुखापत झाले का, पाणी घेऊन जा प्लीज. चला पाणी घेऊन जा प्लीज, विनंती आहे. बॉल लागला असेल तर प्लीज काळजी घ्या, थोडं थांबा, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण डोळ्यावरती बॉल लागल्यानंतर सोपं काम नाहीये मित्रांनो, खूप त्रास होतो. आज नाही होणार, उद्या कळेल. ऍक्शन रिप्ले पहा. दुखापत झाली आहे, नक्कीच दुखापत झाली आहे. अगदी हेडलाईट तुटली म्हणावं लागेल. इथे तेच झालं. आता महत्वाचं आहे डोळा आपला, कारण सर्व काही गोष्टी नसतील तरी चालतील, पण डोळा आपला महत्वाचा आहे, कारण संपूर्ण अवलंबून त्याच्यावरती माणूस आहे. इथे त्याच्यावरती दुखापत झाली. 5 बॉल झाले आणि 7 धाबा धावफलकावरती. विशाल मांजे ऑन दी स्ट्राईक. एक आघाडीचा बॅटर, अष्टपैलू खेळाडू. या खर्डी कसारा क्रिकेट असोसिएशनच्या मधील एक फलंदाजाच्या यादीतील धुरंधर नाव विशाल मांजे. डावकुरे हाताच्या खेळाडूमध्ये कदाचित टॉप 5 खेळाडूमध्ये गंदा जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. विशाल मांजे. 5 धाबा 5 बॉल झालेत आणि 7 धाबा धावफलकावरती आहेत, बनवायचे आहेत.
13 मध्ये 17 धाबा धावपलकावरती अजूनही या मॅच मध्ये 13 मध्ये 17 बनवायचे आहेत. समोर जर पाहिलं तर बॅटर आता पाहायला मिळेल तो म्हणजेच विशाल मांझे. पहिला बॉल फेस करत असताना मुनाफसाठी ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पॉपिन्स बॉलच्या मागे उर्फ स्वप्नील आणि ते षटकाची होते समाप्ती. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद धावसंख्या धावपलकावरती आहे ती म्हणजेच 8 धाबा. ऐकूया सुमधुर संगीत. 12 बॉल 16 धाबांची गरज. आहेत अजून एक 12 बॉलचा खेळ बाकी आणि बनवायचे आहेत 16. मॅच शेवटपर्यंत रंगणार आहे कारण महत्वाचं काय असेल ना तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी या 2 महत्वाच्या विकेट जर लवकरात लवकर घेतल्या तर मॅच मध्ये शिवकार करताना गोलंदाजी टीम पाहायला मिळेल. आणि जर ही विकेट जर राहिली ना ही विकेट या दोन्ही विकेट जर खेळपट्टीवरती राहिल्या तर ही मॅच लवकर संपताना पाहायला मिळेल. कारण या 2 खेळाडूवरती दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीम किरण वेकंडे आणि संपूर्ण कानविंदे गावाचा जो विश्वास आहे ना तो एक वेगळ्याच ढंगात आणि वेगळ्याच रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण या दोघांचा फॉर्म जर पाहिला तर या दोघांचा फॉर्म आहे ना तर तुफान फॉर्म आहे इथे तेच पाहायला मिळतं. 12 बॉल 16. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल 10 धावा धावफलकावरती. धावणी संघ निर्णय आपला पोहोचवा प्लीज. बकासूर निलेश निर्णय पोहोचवा प्लीज विनंती आहे. क्रिकेटमध्ये इतक्या वेळ नाही मिळत मित्रांनो कारण ISPL सारख्या स्पर्धा पाहताय टिपटॉप सारखे रूल्स येतात. असे रूल्स तुम्हाला आले तर कदाचित असेच रूल बनवावे लागतील टिपटॉप सारखे. इथे पाहायला गेलं तर हो लाजवाब फटका शहापूर मध्ये आहे. फेमस अंबिका चौक. विशाल मांझेला आहे षटकार मारायचा शौक. मारलाय षटकार 6 धावा. येस दामणी संघ आपल्यासाठी शेवटचे 30 सेकंद असतील. 30 सेकंदामध्ये निर्णय नाही आला तर समोरच्या टीमला निर्णय घ्यायला भाग दिला जाईल. त्यामुळे आपण निर्णय लवकरात लवकर करा. येस बॉलिंग करण्याचा निर्णय. थँक्यू. ओवी स्पोर्ट्स विरवाडी संघ पहिल्यांदा बॅटिंग करायची याची आपण नोंद घ्या. थँक्यू दामणी संघ. आणि ते लाजवाब स्ट्रोक पूल करत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धाबा. आपण समीकरण सांगितली होती क्रिकेटमध्ये काही समीकरणं आहेत. ह्या जोडीवरती कानविंदे गाव आहे ना कानविंदे गाव तर 90% अवलंबून आहे. कारण या जोडीचा जर सामना इथे जर लवकर बाद झाला तर कानविंदे संघाकडे रोहित आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भरपूर सारे खेळाडू मोहन आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षय सारखा एक हार्ड हिटर कोण विसरेल. त्यानंतर गणेश टायगर आहे या संघामध्ये. म्हणजे प्रत्येकाकडे जबाबदारी आहे. जबाबदारीचा खेळ नेहमीच पाहत आलोय. त्यामुळे या जोडीवरती जितकी जबाबदारी असते तितकी जोडीच्या बाकीच्या खेळाडूंवरती म्हणजे कोणत्याही क्रमांकाचा वरती खेळाडू असू द्या 1 डाऊन असो 2 डाऊन असो 3 डाऊन असो 4 डाऊन असो किंवा 50 डाऊन असो प्रत्येक खेळाडू चांगला खेळ करत आला. एका धाब्यांची गरज. बॉलचा विचार केला तर जिंक बनवायचे आहेत. 8 बॉलमध्ये 1 धाब्यांची गरज. दिया एंटरप्राइजेस कानविंदे संघ. प्रितेशसाठी हे मैदान आहे ना हे मैदान या मैदानाचा हा राजा खेळाडू राहिला. कारण मागल्या वर्षी सुद्धा पंचायत प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. कारण 2-3 पहिल्याच 2-3 मॅच मध्ये जलवा दाखवला होता. आणि या हंगामात सुद्धा या स्पर्धेमध्ये सुद्धा तो जलवा पुन्हा एकदा पहा. स्विच हिट गरज होती का. प्रितेशचा विचार केला तर खराब फटका खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणेल आणि ते फलंदाज प्रितेश बॅक टू डग आउट. अक्षय मैदानाच्या आतमध्ये. गरज होती का अक्षयने येण्याची. बॉल सुद्धा म्हणत असेल मित्रा थांबला असता तर बरंच झालं असतं. शेवटचा आघात माझ्यावरती झाला नसता. आता पाशा मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 भाई मैदान के अंदर तबाही. आता 2 भाई मैदानाच्या आतमध्ये आग लावतील.
एका धाब्यांची गरज आहे. अक्षय सिंगल काढणार की अक्षय षटकार मारणार? अक्षयला कदाचित सिंगल येणार नाहीये. अक्षय षटकारच मारण्याचा प्रयत्न करेन आणि अक्षयने तेच केला. पहिलाच बॉल आणि ते पाहिलं तर षटक समाप्तीचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धाबा धावफलकावरती. आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय ज्या खेळाडूला चौकार षटकार मारतात त्या खेळाडूला सिंगल डबल काढताना थोडीशी दमछाक होते. ज्या खेळाडूला सिंगल डबल जास्तीच्या काढता येतात त्या खेळाडूला चौकार षटकार मारताना दमछाक होते. कारण ISPL मध्ये आपण पाहतोय अगदी 25-25, 30-30 लाखाच्या स्पर्धा गाजवणारे खेळाडू ISPL मध्ये अक्षरशः गुडघे टेकलेत म्हणजे शरणागती पत्करली अनेक फलंदाजांनी. आणि जे खेळाडू चौकार षटकार मारत नव्हते, जे खेळाडू सिंगल डबल काढत होते ते आता टॉप वरती आहेत. हे क्रिकेट आहे म्हणजेच परिस्थितीनुसारचं क्रिकेट, जास्त षटकांचं क्रिकेट, 70 ते 80 मीटरची असलेली बाउंड्रीचं क्रिकेट. या क्रिकेटमध्ये आणि कमी अंतरचं ज्या मैदानाच्या भौगोलिक रचना असतात त्या मैदानावरती धाबा बनवणे यामध्ये फरक आहे. आणि त्याचा मैदानाच्या आतमध्ये विशाल माझे स्ट्रायकर एंडला बनवायचे आहेत. 6 मध्ये 1 दामणी संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं तर म्हणजे बॅटिंगसाठी समोर टीम अर्थातच आपण पाहिलं तर ओवी स्पोर्ट्स भिलवाडी संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी 6 बॉल 1 क्लोज क्षेत्ररक्षण लावलं गेलं. गोलंदाजी मार्कमध्ये शिवराम पहिला बॉल टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला थोडा बॅक वाढवा प्लीज. विशाल मांझे ऑन दी स्ट्राईक. इथे सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय. नशिबाची साथ मिळाली. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावांनी धावफलक पुढे बायच्या स्वरूपामध्ये. आणि सामना जिंकला तो म्हणजे दिया एंटरप्राइजेस कारमिती संघाने. या मॅचचा मान ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्याने या स्पर्धेमध्ये महत्वाचं षटक टाकलं. एका धाब्याने खर्च केली. कोणती विकेट नाही मिळाली पण अतिशय चांगलं षटक ज्या गोलंदाजाने टाकलं तो गोलंदाज अर्थातच